करावी गांव को जल समृद्ध बनाकर यहां की जनता की पानी पूर्ति की जटिल समस्या को कायम तौर पर दूर करने में कड़ी की भूमिका निभाते हुए आखिर बीजेपी के पूर्व नगर सेवक विनोद म्हात्रे और पूर्व नगर सेविका रेखा म्हात्रे के अथक प्रयासों के बाद अब करावी गांव में दूसरे नए जलकुंभ का निर्माण होगा और इसी 19 लाख लीटर क्षमता वाली जलकुंभ का भूमि पूजन राज्य के वन मंत्री गणेश नाइक के हाथों संपन्न हुआ, जहां इस अवसर पर उनके अलावा पूर्व परिवहन समिति सभापति विनायक म्हात्रे, कांग्रेस के अरविंद नाइक, पूर्व सरपंच रविंद्र नाइक, पूर्व नगर सेवक सुधाकर म्हात्रे, सिडको यूनियन के पूर्व अध्यक्ष नीलेश तांडेल, पूर्व नगर सेवक गणेश म्हात्रे, उभाटा गुट के सुमित्रा कडू, शिवसेना के उपजिला प्रमुख अशोक नाइक, अशोक तांडेल, मिलिंद भोईर, प्रसाद तांडेल, अमित मडवी, नीलम मडवी, करावे गांव सुधार समिति अध्यक्ष योगेश तांडेल, राकेश तांडेल, अजित भोईर सह करावे गांव के तमाम ग्रामस्थ बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान मंत्री महोदय का स्वागत छात्रों द्वारा लेजिम प्रस्तुति और बैंड पथक की शानदार प्रस्तुति के बीच हुआ। तत्पश्चात राज्य के वन मंत्री बनने पर करावे गांव के तमाम प्रतिष्ठित ग्रामस्थ एवं सर्वपक्षीय नेताओं के अलावा ज्ञानदीप सेवा मंडल, करावे गांव सुधार समिति, तांडेल परिवार, मच्छी मार संगठना आदि कईयों ने मंत्री गणेश नाइक का जाहिर नागरिक सत्कार किया। करीब 8 करोड़ रुपयों की लागत से मेसर्स एसएमसी इंफ्रा प्राइवेट लिमिटेड के माध्यम से इस नए जलकुंभ का निर्माण किया जाएगा। जलकुंभ के लिए विनोद म्हात्रे के प्रयासों को सराहनीय बताते हुए गणेश नाइक ने करावे गांव के सर्वांगीण विकास में उनके योगदान को उल्लेखनीय बताया। विनोद म्हात्रे यांनी गेली जवळजवळ 5 वर्ष महापालिका नाही, परंतु या जलकुंभाकरता जो पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी तो सँक्शन करून घेतला, त्याचं टेंडर निघालं आणि ऑर्डर झाली, आता काम सुरू होईल। एकूणच शेवटी जनसामान्यांच्या सुखाकरता काम केलं पाहिजे। राजकारण 24 तास 12 महिने डोक्यात ठेवून चालत नाही आणि ते ठेवू नये असं मताचा मी आहे। भविष्यकाळामध्ये कराव्याच्या गावच्या जनतेच्या सुखाकरता सर्वच जनता एकत्र येईल आणि चांगल्या लोकांना प्रोत्साहित करेल असा माझा विश्वास आहे। आता मोरबे धरण झाला, आता पोशीर धरण कर्जत तालुक्यामध्ये त्यामध्ये 500 MLD घेण्यासाठी 500 कोटी रुपये नवी मुंबई महापालिका सरकारकडे देण्याची तयारीत आहे आणि मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करीत आहे। भविष्य काळामध्ये जनता सगळ्यात चांगल्या काम करणाऱ्या लोकांना आठवत राहील अशा प्रकारची माझी आशा। कैलासवासी विजयाताई म्हात्रे या शहराच्या महापौर झाल्या तेव्हापासून या शहराच्या कामाला गती लाभली। याचा अर्थ मागच्या लोकांनी काय केलंय नाही असं मी म्हणणार नाही, परंतु विजयाताईंच्या त्या एकूण अस्तित्वानंतर या गावच्या सगळ्या कामांना गती मिळाली आणि म्हणून विजयाताईंच्या नावाने आता खरं म्हणजे कुठेतरी असं चांगल्या प्रकारचं स्मारक व्हावं अशा प्रकार माझी इच्छा थी पूरी करो। वहीं पूर्व नगर सेवक विनोद म्हात्रे ने कहा कि उनकी स्वर्गीय माता पूर्व महापौर विजयाताई म्हात्रे के प्रयास से करावे गांव में पहले से ही मौजूद 12 लाख लीटर क्षमता वाली पानी की टंकी के बावजूद बढ़ती आबादी के चलते नई टंकी का निर्माण समय की जरूरत बन गई थी। ऐसे में यह नया जलकुंभ गांव की पानी की समस्या को कायम रूप से दूर करेगा, ऐसा विश्वास उन्होंने जताया। तुम्हाला सांगतोय 98 साली आई म्हणजे स्वर्गीय विजयाताई विनायक म्हात्रे या महापौर असताना एक 12 लाख लिटर क्षमतेचं जलकुंभ त्यांनी बांधलं होतं आणि साहेब तेव्हा पालकमंत्री होते। त्यांच्या शुभ हस्तेच हा जलकुंभाचा म्हणजे 1998 साली जलकुंभाची उभारणी कराव्या गावासाठी झाली होती आणि त्यावेळची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या एक जमीन आसमानचा फरक। आजच्या घडीला कराव्या गावची लोकसंख्या 30,000च्या वर गेलेली आणि ही मागणी मी सतत, कारण भविष्यात पुनर्वसन होणारे पुनर्वसन काही येणाऱ्या योजना याच्यासाठी पाण्याची गरज अत्यंत महत्त्वाची आहे। जसं साहेबांनी मोरबे धरणाची दूरदृष्टी दाखवली तसंच मी माझ्या प्रभागाच्या दृष्टीने वेगळा विचार केला। भविष्यात अजून 50-60 वर्ष जरी गावातली लोकसंख्या वाढली तरी यासाठी आपण एक नवीन जलकुंभ बांधायचा अशी मी मनाशी तयारी केली होती। त्याप्रमाणे 2019च्या आपला जो डीपी प्लॅन आहे त्याच्यामध्ये मी जलकुंभाची मागणी केली होती आणि जलकुंभासाठी भूखंड आरक्षित केला होता
परंतु तो भूखंड हा कस्टम डिपार्टमेंटचा, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कस्टम डिपार्टमेंटचा असल्यामुळे तो हस्तांतरित व्हायला वेळ लागणार होता. मग अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलून दुसरी जागा शोधण्याचं ठरवलं. मग त्याच्यानंतर मग आयुक्तांची ह्या बालशेठ उद्यानाच्या जागेची मंजुरी घेऊन आज हा भूमिपूजन झालेला. म्हणजे 2019 पासून मी या जलकुंभासाठी पाठपुरावा करत आहे. 100% हा जलकुंभ झाल्यावर माझ्या कराव्या गावची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल. कारण याच्यामध्ये कराव्या गावातील अंतर्गत जलवाहिन्या सुद्धा टाकण्याचं काम सुरू होणार आहे. आणि तसंच हा जलकुंभ एक 18 महिन्यात तयार होईल. कारण 18 महिन्याची कॉन्ट्रॅक्टरला महापालिकेच्या वतीने मुदत आहे. 18 महिन्यात हा पूर्ण होईल असं मला दिसतं. मी तर आमच्या कराव्या गावातील ग्रामस्थांना सर्वांना आवाहन करतोय का या जलकुंभाच्या कामात क्वालिटी चेक करण्यासाठी आपण लक्ष द्यावं. आणि सर्वांनी जर काय इथं चुकीचं क्वालिटी मेंटेन होत नसेल तर त्याची तक्रार माननीय आयुक्त नवी मुंबई महापालिका यांच्याकडे करावी. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.